नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती. तर आज मुलींना गॅसवर कंस भाजून नको होते, तर आज चुलीवरच कंस भाजून खायची होती, म्हणूनच इथे सगळा घाट घातला होता. कंस ही जरा कोवळीच होती, त्यामुळे कसं आरही पडलेला नव्हता, त्यामुळे लगेचच असं म्हणजे काळपट कलर त्याला येत होता. अजून काय आर पडलेला नव्हता, त्यामुळे कंस असं जाळावरच भाजायचं चाललेलं होतं. आणि आरावरच्या कंसाची एकदम चव अप्रतिम लागते. आदेशचा बाहेर खेळायला जायचं टायमिंग झालेलं होतं, त्यामुळे तो सारखा बाहेर जात होता आणि दीदीला चल असते पाठीमागे लागलेलं होतं. बाहेरची लाईट, लिंबू, मीठ आणि चटणी ह्याला लावून खायची एकदम टेस्ट. प्लास्टिक लागलेलं आहे. धरतो आरत्याला. हा बस इथं. आदेशला दिला असंच, तू तुला घे खायला. तुला कसं खायचं? लावलंय नुसतं हळूहळू लावू, जास्त असं नको, म्हणजे कसं होतंय. मला वाटलं आता जाळ लागतोय का नाही, लागतंय का नाही, पण लागला चांगला. ओके, भाजले. छान आहे का? छान आहे का? असं खायचं असतं, असं 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 ही खायचं, ही खायचं रे, ही नसतं खायचं, ही खायचं रे. असं धरून खायचं. हो 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 हो, असं धरायचं. काय द्यायचंय? बस, पाय पुढे घे तुझा, असा पाय ठेवू नको, असा ठेव. आदेशला मम्मीच्या मांडीवर बसायचंय, असं बसायचंय का? अगं बाई, कसं लागतंय का? नाही छान आहे का? छान आहे, खा की मग, खा. खावा दुसरं. संध्याकाळच्या वेळी बाहेरचं वातावरण असं काही झालं होतं. कंस तर भाजून झालेली होती, मग म्हटलं आता भाकरी चुलीवरच करून घेऊ. चुलीवर केलेल्या जेवणाची चव तर एकदम उत्तमच लागते, आणि त्यातल्या त्यात आरावर भाजलेली खरपूस भाकरी खायला एकदम छान लागते. अगोदरच इथं मी तुरीची डाळ टोमॅटो घालून शिजवून ठेवलेली होती, मग त्याला फक्त आता फोडणीच द्यायची होती. लागणारी इथं साहित्य काढून घेतलेलं होतं. आता इथं मी कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी घातली, आणि ती चांगली तडतडल्यानंतर यामध्ये कढीपत्त्याची 4 पाने घालून घेतली, आणि ती चांगली तडतडल्यानंतर इथं लसूण, कोथिंबीर, खोबरं, आलं याचे जे वाटण केलेलं होतं ते इथं चांगलं परतून घेतलं तेलामध्ये घालून. आता इथं घरी केलेला काळा मसाला, मीठ, हळद, धना पावडर हे घातलं, चांगलं परतून घेतलं, आणि जी शिजवलेली कुकरमध्ये डाळ होती ती यामध्ये घालून घेतली, आणि तेलाही चांगलं परतून घेतलं. लागतंय तेवढं पाणी यामध्ये घालून घेतलं. वर थोडी कस्तुरी मेथी इथं चोळून घातली. आर पडलेला होता, त्या आरावरच इथं भाजी उकळत ठेवली. आता इथं स्वयंपाक तर पूर्ण झालेला होता बनवून. आता म्हटलं बाहेर अंगणातच बसून जेवूया. इथं जेवण वाढायला घेतलं, आणि इथं सगळेजण इथं आम्ही जेवायला बसलेलो होतो, आणि डाळीच्या आमटीचा तर एकदम वास घमघम येत होता.
सकाळीच इथं केलेली होती मी मेथीची भाजी, तीही घेतली आणि साधा सिंपल असा काही मेनू आहे. भाकरी, आमटी, मेथीची भाजी आणि कच्ची ही भाजी आणि भात. बाहेर अंगणातच इथं बसल्यामुळे इथं लाईटचा उजेड थोडा कमी पडतोय, एवढं स्पष्ट व्यवस्थित दिसत नाहीये. पण इथं आता आहोंना जेवायला दिलं, परी, जान्हवी असं सगळेजण आम्ही बसलेलो होतो आणि खूप दिवसातून असं बसलेलं असल्यामुळे मुलींनाही खूप छान वाटत होतं. असं गावाकडेच गेल्यावर आम्हाला इथं म्हणजे एक क्षण कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.